नमस्कार. तर आजच्या जेवणामधले धोंडे आणि पुरणपोळी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आमच्याकडे काय होतं ते. नसेल समजलं तर मी पुढं सांगतेच, पण सकाळचं वातावरण बघा खूप मस्त झालं होतं. आईने सकाळी सकाळी डाळ घालून मस्त पुरणपोळ्या वगैरे बनवल्या होत्या. इथं पुरणाचे धोंडे बनवले होते. त्याचबरोबर आमरस, येळवणीची आमटी, भात वगैरे बनवला होता. छान सकाळचं जेवण केलं, नाश्ता स्किपच केला होता. छान असं जेवण झालं होतं. मला पण आल्यापासून पुरणपोळी खायची होती. आमरस पुरणपोळी मला खायला खूप आवडते. दुपारच्या वेळेला छान असा आराम केला आणि शौर्याचं खेळायचं चालू होतं इथं दुपारी. नंतर मग जांभळं वगैरे खाल्ली, खूप मस्त लागत होती झाडाखाली बसून. नंतर मग पाहुणे आले होते तर त्यांना जेवायला वगैरे वाढलं होतं इथं. जेवण वगैरे झालं पाहुण्यांचं की मग नंतर आम्ही दुपारचं जेवण केलं छान. आईने भजी वगैरे बनवले होते दुपारी आणि पापड्यात वगैरे तळल्या होत्या. माझ्या बहिणीचा हा पहिलाच अधिक मास होता, तर त्यासाठी तिला आणि तिच्या मिस्टरांना बोलवलं होतं. म्हणजे ती घरीच होती, नंतर मिस्टर तिला घ्यायला आले होते. तर इथं जावयाचा मानपान वगैरे केला होता. वडिलांनी आहेर वगैरे केला. नंतर मग आईने ओवाळायला घेतलं होतं. इथं ओवाळण्याच्या ताटामध्ये फक्त धोंडे, बताशे आणि दिवा ठेवतात, त्याचबरोबर साखर, असं 3 होऊ नये म्हणून 4थी साखर ठेवतात. छान असं ओवाळून घेतलं की नंतर मग आईने बहिणीची ओटी भरली की नंतर मग बहिणीने पण आईची ओटी भरली होती आणि मला पण आईची ओटी भरायची होती, पण काही कारणामुळं मी ओटी नाही भरली. मी नंतर भरणार आहे. इथं मी हळदी कुंकू वगैरे झालं आमचं. नंतर बहिणीचं छान आवरलं होतं आणि ते आता निघणार होते. तर बहीण निघाली होती, पण बहिणीपेक्षा जास्त बहिणीच्या पोरीसाठीच आम्हाला वाईट वाटत होतं, कारण तिने ह्यावेळेस आम्हाला खूप जीव लावला होता. खूप छान राहत होती. नंतर मग बहीण गेली. आम्ही मस्त दुपारी मी झोपेतनं उठली तर मला घरी कोणीच दिसत नव्हतं. म्हणलं हे कुठं गेलेत सगळे. तर शेतामध्ये गेले होते आंबे तोडायला. हे शौर्य, स्वराज, आजी आजोबासोबत आंबे उतरवायला गेले होते, कारण 1-2 दिवसात आम्हाला निघायचं होतं आणि आता निघायच्या वेळेला पण आंबे उतरवणारच होतो. पण गेले गेले आम्हाला पिकलेले आंबे खायला म्हणून इथं उतरवायचं चालू होतं. तर आंबे वगैरे ह्यांनी उतरले होते. मी आले होते शेतात तर थोड्या काही क्लिप्स वगैरे घेतल्या आंबे काढलेल्या. आणि शौर्याला आणि स्वराजला अशी कामं करण्यात खूप इंटरेस्ट असतो. सकाळी सांगितलं होतं की आंबे उतरायचेत, तर त्यांचं सारखं होतं आजीला की चल चल शेतात म्हणून. आणि मला सांगत होते की मग चल आम्ही तुला दाखवतो की कुठं कुठं आंब्याची झाडं आहेत ती, जसं काही मला माहीतच नाहीत म्हणून. तर मस्त आंबे वगैरे उतरवून घेतले होते 2-3 झाडांचे, जेवढे हाताला येतील तेवढे. आणि आंबे उतरवण्यासाठी ही झेलणी आहे, तर ती झेलणी, त्याला जाळी वगैरे असते आणि अशी काठी असते. त्या काठीनं काढले की त्या जाळीमध्ये पडतात आंबे आणि मग ते आपण खाली काढू शकतो, असं आहे. तर मस्त आंबे वगैरे उतरवू लागले मी पण. आणि छान असं संध्याकाळी वातावरण पण खूप मस्त झालं होतं. त्याच्याच मी काही थोड्याशा क्लिप्स वगैरे घेतल्या होत्या. मस्त आंबे वगैरे उतरवून घरी निघालो आम्ही. आणि इथंच माझा मोबाईल पण चार्जिंग संपला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.